वेदोपनिषत् स्वनादिसमय मूलं बिभर्ति स्वगं या रामायण भारतादिषु हिता प्राज्ञैः समाख्यापिता या वै वेष्टि समष्टि मंगलकरी संपूर्णतां बोधिनी तां वन्दे विनयेन तत्परतया श्री भारती संस्कृतिं। सज्जनो, अर्जुनासारख्या धीरोदात्त महापराक्रमी असलेल्या महापुरुषाचे अंतःकरण स्वजनाविषयीच्या कौटुंबिक मोहाने करुणेने व्यापून गेलेले आहे. अर्जुनाची नेत्र अश्रूंनी डबडबडबले व्याकुळी झालेले आहे. अशा स्थितीत तो श्रीकृष्णाशी बोलतो की मधुसूदना, मी युद्ध करणार नाही. मरण आले तर मरणही पत्करेल, पण मी माझ्याच आप्तस्वकीयांना मारणार नाही. अर्जुनाचं हे स्पष्टीकरण आणि त्याच्या अंतःकरणाची विभरता श्रीकृष्ण समजून घेतली. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, प्रतिष्ठित आर्य पुरुष ज्याला कोणीही कधीही धारा देत नाही असा अवसान घातकीपणा आणि तुला भलत्याच वेळी सुचला कुठून? अरे तुला माहिती नाही, हा विचार स्वर्गापासून भ्रष्ट करणारा आणि अपकीर्तीला कारण होणारा आहे. आणि अशा बिकट प्रसंगी तुझ्या मनात शिरला कुठून? तू युद्धाच्या तयारीने युद्धात तयार झालास ना, सज्ज झालायस ना, आयुध सशस्त्र आहेत ना, युद्ध करायचंच म्हणून आलायस आणि अशी दुर्बुद्धी आता तुला सुचलीस कुठून? अरे तू क्षत्रिय आहेस अर्जुना. खरे पाहिले तर युद्धाच्या प्रसंगी तुझ्यात शूरवीरता यावयास आली होती, कारण क्षत्रिय धर्माप्रमाणे तू लढलंच पाहिजे होतास. असा दुबळेपणा दाखवू नकोस. क्षत्रिय कुळास जन्मलेला आहेस, तू क्षत्रिय आर्य आहेस आणि युद्ध करणार नाही म्हणतोस. श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या पूर्वीच्या काळाचे स्मरण दिले. भगवंत म्हणतात, तुझ्या पूर्वीचा काळ स्मरणात घे. अरे राक्षसाविरुद्ध लढताना इंद्रालाही तुझ्या साह्याची आवश्यकता वाटली. एवढेच नव्हे, किरातवेशी भगवान शंकराच्या मस्तकावर प्रहार करताना तुझा तो आवेश विसरलास काय? अर्जुना, तू परमतप आहेस आणि युद्ध न करणे हा तुझा धर्म नव्हे, तर ते नामर्दपणाचे लक्षण आहे. अरे तू कुंतीसारख्या वीरमातेच्या उदरी क्षत्रिय कुळात जन्माला आलेला आहेस. असा षंढपणा स्वीकारणे तुला शोभतंय? उठ, उभा राहा आणि युद्धरूपी कर्तव्याचे धैर्याने पालन कर. अर्जुनाला थोड्या आवेशात आणि तो युद्धास तयार व्हावा म्हणून प्रेरणा देत कृष्ण बोलतायत. अशा वेळेस अर्जुनाने तितक्याच शांतपणे पण धीरोदात्तपणे श्रीकृष्णाला म्हणतो, मधुसूदना, हा माझा भित्रेपणा नाही, कारण इथे मी मरणाला घाबरत नाही, मी मारण्याला घेतो. मरण आलं तरी बेहतर, मला मरणाची भीती नाही, पण माझ्या आप्तस्वकीयांना माझ्या हाताने बाणाचा वर्षाव करून त्यांना मारणे याची भीती मला आहे. ही अर्जुनाच्या मनातली विवलता. आणि श्रीकृष्णाने त्यांना उत्तिष्ठ, उठ आणि युद्धास तयार हो असं जेव्हा म्हणतात, तेव्हा अर्जुन अजूनही युद्धाच्या तयारीत येत नाही. अर्जुनाला काय करावं हे समजत नाही. श्रीकृष्णाला एकदम नाही म्हणावं हे सुद्धा धाडस अर्जुनामध्ये नाही आहे. आणि म्हणून अर्जुन अत्यंत नम्रतेने श्रीकृष्णाला म्हणतो, भगवान, मी यावेळेस काय करावं? युद्ध करावं का नाही करावं? युद्ध केल्यानंतर मला पाप लागेल का? युद्ध करावं तर आप्तस्वकीयांबद्दल युद्ध केल्याचं प्रायश्चित्त मी घ्यावं? हे कशा करता? मला काही सुधारण्याचं झालंय, माझं मन सुन्न झालंय. भगवान, मी आज तुमचं शिष्यत्व पत्करून मी तुम्हाला विनंती करतो, मला योग्य ते मार्गदर्शन करा. मी शिष्य या भावाने तुम्हाला शरण आलो आहे, मला मार्गदर्शन करा. मला माझ्या हिताचे काय हे सांगा. इथे अर्जुनाने श्रीकृष्णाचं शिष्यत्व पत्करलं आणि
एकदा शिष्यत्व पत्करानंतर सर्व भार गुरुवर सोडायचा असतो. उदाहरणार्थ, आईच्या दुधावर निर्भर राहणारा बालक आजारी जरी झाला तरी त्याचा आजार कमी होण्यासाठी त्याला औषध घ्यावं लागत नाही, औषध आईला घ्यावं लागतं. कारण त्याच्या संपूर्ण कल्याणाचं उत्तरदायित्व आईवर असते. त्याचप्रमाणे शिष्य गुरूंना, सद्गुरूंना संपूर्णपणे शरण गेला की कल्याणाचं संपूर्ण उत्तरदायित्व एक गुरुवर येऊन त्याचं सर्व कल्याण हे गुरु करतात. या भावनेने भगवान मी तुम्हाला शरण आलो आहे, मला उपदेश करा. जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला अत्यंत विनम्र भावाने उपदेशाची याचना करतो, उपदेशाची मागणी करतो, त्यावेळेस भगवान म्हणतात, अर्जुना, अरे तू ज्यांच्याविषयी शोक करावयास नको त्यांच्याविषयी तू शोक करत आहेस आणि पुन्हा मला पांडित्याच्या गोष्टी शिकवतोयस. तुला ज्ञानी म्हणू की तुला मूर्ख म्हणू हेच मला कळत नाही. अरे ज्या लोकांवर तू बाणाचा वर्षाव करून त्यांना मारणाऱ्यास या भीतीने तू भयग्रस्त झालायस, तुला हे माहिती नाही की शरीर नाशवान आहे आणि त्यात राहणारा शरीरी जो आहे तो नित्य आहे, हे तुला माहिती नाही, हे तू विसरलायस. अरे बघ अर्जुना, तू स्वतःला पंडित म्हणवतोयस, पांडित्यपूर्ण असल्यासारखे भावपूर्ण भाषणही करतोयस आणि असा वागतोयस. ऐन वेळेस युद्धाच्या प्रसंगी कुरुक्षेत्रावर उभा असताना, अरे तुला खरंच माहिती नाही का, याच्या अगोदर सुद्धा तूच होतास, मीच होतो. अरे मी स्वतः पूर्वी कधी नव्हतो असं नाहीये आणि तूही पूर्वी कधी नव्हतास असं नाहीये. हा फक्त एवढाच आहे की मी पूर्वी होतो त्यावेळेस कृष्ण म्हणून कदाचित नसेल, तू पूर्वी होतास त्यावेळेस अर्जुन म्हणून कदाचित नाही, पण आपण पूर्वीही होतो, आपण आजही आहे आणि आपण उद्याही राहणार आहोत. मग शोक तू कशाचा करतोयस? अरे बघ, आपण पुनर्जन्म मानणारे लोक आहोत, पुनर्जन्मावर आपला विश्वास आहे. प्रत्येक देहधारी माणसाला ज्याप्रमाणे या देहात बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्था प्राप्त होतात, तद्वत त्याचप्रमाणे अन्य देहाचीही जीवाला प्राप्ती होत असते. कारण जीव या देहातून त्या देहात, या जन्मातून त्या जन्मात जातच असतो. हेच पुनर्जन्म आहे, फक्त आपल्या लक्षात राहत नाही. कारण मला एक सांग, खरंच आपलं बालपण किती लवकर सरलं आणि आपण लहानाचे मोठे किती लवकर झालो हे वृद्धापकाळात आठवण्याचा प्रयत्न केला तरी आठवतंय का? नाही आठवत. त्यातले काही क्षण आठवतील, आई वडील आठवण करून देतील, पण किती लवकर मी मोठा झालो, कसा मोठा झालो आठवून सुद्धा आठवत नाही. जर याच जन्मात आपलं बालपण, आपलं तारुण्य, आपलं वार्धक्य यातले काही घटना जर आपल्याला आठवत नसतील तर देहांतर केल्यानंतर या जन्मातून पुढचा जन्म हाही आपल्याला आठवत नाही म्हणणं म्हणजे तो झालाच नाही म्हणण्यासारखं होणार आहे का? अर्जुना, पुनर्जन्मावर विश्वास तुझा नाही असं नाही, पण भक्कम विश्वास आणि प्रामाणिकपणे तो अंगीकारण्याचा प्रयत्न कर. अरे तत्वज्ञानाच्याच भाषेत तुला बोलायचं असेल तर कुंती नंदना, या इंद्रियाचे जे स्पर्श आहे किंवा इंद्रियांना उत्पन्न होणारी जी विषयाची जाणीव आहे ती जगातील सगळ्या सुखदुःखांना कारण आहे. अरे त्याला सुख सुख म्हणतो ते कदाचित उद्या दुःख आहे, आणि ज्याला आज दुःख म्हणू ते कदाचित उद्या सुख आहे. सुख आणि दुःख अपरिहार्यतेने टाळता येत नाही, ते स्वीकारावेच लागतात. पण तुझ्यासारख्या धीरोदात्त तत्वज्ञानी व्यक्तिमत्वाच्या माणसानी सुख आणि दुःख हे मनाला लावून घेता कामा नये. शीतोष्ण सुख दुःख याचा एक अर्थ शीत आणि उष्ण म्हणजेच एक प्रतिकूल, एक अनुकूल. जे बरे वाटते, जे बरे वाटत नाही असे सांगताना क्वचित मनुष्याला जे बरे वाटते ते पुन्हा बरे वाटतेच असे नाही. आपलं दैनंदिन जीवनातलं जरी आपण उदाहरण घ्यायला लागलो ते आपल्याला चटकन समजू शकते. आत्ता मला वाटणारं सुख कदाचित उद्या ते मला सुख वाटणार नाही, कारण सुखाची परिभाषा ही क्वचित प्रसंगी आवश्यकतेप्रमाणे बदलत जाते.
जसे भूक ही भूमिकेप्रमाणे बदलत जाते, तसं सुख हे आपल्या आवश्यकतेप्रमाणे बदलत जाते. त्यामुळं ज्यांना जे सुख वाटतंय कदाचित त्यांना तेच इतरांना ते दुःख असेल. उदाहरण द्यायचं असेल तर एक लक्षात घ्या, जे शास्त्रीय आणि योग्य आहे त्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे. जे क्षणभंगूर आहे, जे विनाशाला कारणीभूत आहे, ते त्याज्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, हेतुपुरस्सर टाकून देणे हेही आवश्यक आहे. अर्जुना, अरे धैर्यवान पुरुष समदुःखातही तो सम राहतो. त्याला सुख आणि दुःख याचा लवलेश राहत नाही. तुझ्याकडून मला ती अपेक्षा आहे. अरे सुखदुःखाची कल्पना आणि मर्यादा तुझ्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या माणसांनी समजून घेतल्याच पाहिजे. उदाहरण द्यायचं असेल तर पेरणे हे सुखाचे, आनंदाचे शेतकऱ्यांसाठी. पेरणे हे सुखाचे आणि आनंदाचे का? पीक कापणे हे सुखाचे की आनंदाचे? एक सुख आहे आणि पीक कापणे हे दुःख आहे असं शेतकरी कधी म्हणेल? त्याला पेरणे हेही सुख आहे, हेही आनंद आहे. पण पेरलेलं जेव्हा उगवतंय तेव्हा योग्य प्रसंगी आवश्यकतेप्रमाणे ते कापणे हेही सुख वाटलं पाहिजे, हेही आनंद वाटला पाहिजे. कारण शेतकरी पेरतोही आणि तेच पीक आवश्यकतेप्रमाणे कापूनही काढतो. त्यावेळेस दोन्ही वेळेस त्याची स्थिती ही आनंदाची आहे, त्याला दुःख नाही. जो स्वीकारतो तोच तो काही कालांतरानंतर नाकारतो. व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं असेल, उपवर झालेली कन्या आहे. निसर्ग नियमाप्रमाणे आपण तिचं लग्न लावून देतो. थाटामाटात लग्न लागलेलं आहे. सोयऱ्या घरांच्या उपस्थितीत लग्न सोहळा अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला. ती त्या कार्यालयातून सासरी जायला निघते. सासरी जाताना तो करुण रस, तो विरह आणि ती नववधू माहेरच्या सगळ्या माणसांच्या जवळ जाऊन ओक्साबोक्षी रडत 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 तो सोहळा. खरंच ते वातावरण अत्यंत करुण रसानं भारलेलं असते आणि ती हळूहळू हळूहळू आपल्या आईच्या गळ्या पडते आणि दोघेही रडायला लागतात. आता हे दोघेही रडणे म्हणजे दोघांना झालेलं दुःख आहे का? सासरी जाणारी मुलगी आईच्या गळ्यात पडून जेव्हा रडायला लागते याचा अर्थ तिच्या जाण्याने दोघांनाही दुःख होत असते. आता मला सांगा, हे दुःख क्षणिक आहे का नेहमीच आहे? आणि जर दुःखच आहे म्हणून आपल्यासारखा कोणी तिढाईत बघणारा जर त्या मातृत्व हृदयी आईला जर म्हटला की आई तुला खूप दुःख होत आहे का, मग तिला जाऊच देऊ नको, तुझ्याच जवळ ठेवून घे. तर त्या आईचं बोलणं काय असेल? अरे माझ्या डोळ्यातले आसू आणि मला येणारे दुःख हे क्षणिक आहे, पण ती जेव्हा जाईल त्याच्यानंतर होणारा अपार सुखाचा आनंद आणि सोहळा हे बघण्यासाठीच तिला जाणं आवश्यक आहे. म्हणजे सुखाची परिभाषा दिवसागणिक बदलत जाते. भगवान म्हणतात, अर्जुना सत्य ही अविनाशी आहे. अविनाशी वस्तूचा नाश करण्यास कोणीही आजपर्यंत समर्थ नाही. तू ह्यांना मारतो म्हणतोयस म्हणजे तू ह्यांचा नाश करू इच्छितोस? अरे तुला हे नाही समजणार. हे बघ, ही सर्व शरीरे हाडामासांची आहेत आणि शरीर हाडामासांची आहेत म्हणून तुला आणि पांडव पक्षांना मारण्यासाठी विचारवंत तत्वज्ञानी असलेले महापुरुष, महापराक्रमी पितामह भीष्म सुद्धा तुझ्या विरोधात लढण्यासाठी उभे आहेत. त्यांच्या मनात किंतु नाही आहे. हीच धारणा तुझ्याशी लढतानाही पितामह भीष्मांची आहे. कारण आत्मा अमर आहे, मरतत शरीर. तेव्हा अर्जुना तुला रडण्याचे कारण नाही. अरे ज्याला उत्पत्ती आणि स्थिती आहे त्याला लय आहेच. हा निसर्गाचा नियम आहे. जे उगवतंय तेच नष्ट होणार आहे आणि जे कोणी दिसतायत तुला हे सगळे नाशिवंत आहेत. नाशिवंत शरीर जाणार सकळ काळ पाही वाट. अर्जुना तू मारला नाहीस म्हणजे याला मरण नाही. एक लक्षात, भगवंत
आता तत्वज्ञानाची परिभाषा अर्जुनापुढे कथन करतात. कारण भगवंताला माहिती आहे, जोपर्यंत मनोमनी अंतःकरणात अर्जुनाला प्रत्येक गोष्ट पटणार नाही, पचणार नाही आणि पेलणार नाही, तोपर्यंत अर्जुन युद्धासाठी आता तयार होणार नाही. म्हणून भगवंत काही व्यावहारिक भाषेत, काही तत्वज्ञानिक भाषेत अर्जुनाला समजावून सांगतात, अर्जुना, आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे. हे मान्य केल्या वाचून आत्मा देहापासून वेगळा आहे, याला मान्यता पहिल्यांदा तुझ्या अंतःकरणाने द्यावयास हवी. म्हणजे तुला लक्षात येईल, अरे ज्याला शरीराला सोडणे याला आपण मरण म्हणतो. जो शरीर सोडतो तो नवीन शरीर धारण करतो. म्हणजे शरीर बदलत जातात, पण तो आणि त्याचं ते स्वत्व हे नष्ट होणार नाही. कारण हे बघ, वस्त्राशी एकात्मता आपली नसल्या कारणाने आपण कपडे बदलताना कधी दुःख मानतो का? आज हा पोशाख घातला, उद्या तो पोशाख घालताना हा पोशाख कळत नकळत आपण ठेवून देतो का नाही? कळत नकळत आपण टाकून देतो का नाही? अर्जुना, तत्वज्ञानी महापुरुषांनी आपलं शरीर सुद्धा पोशाखाप्रमाणे कळत नकळत टाकून दिलं पाहिजे, दूर सारलं पाहिजे. कारण पोशाख हा शरीरावर परिणाम होतो. शरीर हे आत्म्यावर असलेलं कवच आहे. शरीर बदलेल पण आत्मा स्थिर आहे, आत्मा तो. आणि म्हणून परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी यासारख्या महापुरुषांना सुद्धा आपल्या शिष्य समुदायांना सांगावं लागलं की बाबांनो, मी जेव्हा संजीवन समाधी घेतो तेव्हा शोक करू नका. शोक करण्याचं काही कारण नाही, कारण मी म्हणजे ना शरीर. व्यक्ती ही शरीराला चिटकून राहता कामा नये. शरीर आपल्या पोशाखासारखं बदलणारं असावं. शरीर बदलताना मूळ आत्मा स्थिर असतो. अर्जुना, तू कौरव पक्षांना मारतो म्हणतोयस, म्हणजे कौरव पक्षांना पितामह भीष्मांना मारतो म्हणतोयस. भीष्मरूपी शरीरांना तू मारणार आहेस. आत्मारूपी भीष्म अजरामर आहे, त्यांना मरत नाही. कुठल्याही जीवाला शरीरांपेक्षा वेगळे केल्या वाचून गत्यंतर नाही. जसे सोने आणि अलंकार, अलंकाराला बदलता येतंय, सोन्याचं मूळ स्वरूप बदलता येईल का? याचा विचार आपण कधी केलाय का? सोनं असतंय, पण सोन्यापासूनच अलंकार बनतात. आज क्वचित प्रसंगी मला सोन्याचं लॉकेट आवडलं म्हणून 2 वर्ष मी वापरलं. आज वाटलं फॅशन बदलली आहे, जमाना बदललेला आहे, मला ब्रासलेट हवंय. माझ्याजवळ सोनं आहे का लॉकेट आहे? नाही, माझ्याजवळ सोन्याचं लॉकेट आहे. सोनं मूळ आहे, पण त्यातून बनवलेला तो अलंकार आहे. मी लगेच ते लॉकेट बदलेल, लॉकेटचं मूळ पुन्हा सोन्यात रूपांतर होईल आणि त्याच सोन्याचं मी ब्रासलेट करत. म्हणजे काय झालं? लॉकेट बदलताना सोनं तसंच आहे हे मला माहिती आहे, म्हणून मला आनंद आहे. आणि त्याच सोन्याच्या जीवावर मी कधी लॉकेट करेल, कधी ब्रासलेट करेल, कधी अंगठी करेल, नाना अलंकार मी सोन्याच्याच अस्तित्वावर करेल. सोनं जसं मूळ स्वरूपात आहे आणि अलंकार बदलत जातात, तद्वत त्याचप्रमाणे आत्मा मूळ स्वरूपात असतो आणि जीव शरीर बदलत असतात. अरे, सोने नित्य आहे, तसं आत्मा नित्य आहे. आणि हे जे जाणतो तो शोक करत नाही, तेव्हा त्याला शोक करणे योग्यही नाही. बघ, शरीर जन्म पावते आणि नाश पावते, हे तुझ्यासारख्याला तर माहिती असलंच पाहिजे. दुःख करण्यालाही काही मर्यादा असेल, कारण जे जन्माला येते ते अंती नाशास कारणीभूतच आहे. कारण तू शहाणा आहेस. वेड्यासारखे वागणे आणि या प्रसंगी तुला उचित नाही. अरे, जसे झोपेपूर्वी स्वप्न नव्हते आणि जागृत अवस्थेत सुद्धा स्वप्न नाही, तसंच काहीसं हे आहे. नीट समजून घेतलास तर तुला लक्षात येईल. अर्जुना, अरे भीष्माचे शरीर नाहीसे झाले म्हणजे भीष्म मरणार नाही. आता मात्र अर्जुनाची भय दूर करण्यासाठी भगवंत क्षत्रिय धर्माप्रमाणे अर्जुनाला समजावून सांगताना म्हणतात की अर्जुना, अरे धर्मयुद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर अन्य काहीही नाही. तू क्षत्रिय आहेस. प्रतिष्ठित पुरुषांची अपकीर्ती मरणापेक्षाही वाईट असते.
जर तू यावेळेस घाबरून रणांगणावरून पळून जाशील तर माहितीये तुझी अपकीर्ती होईल. तू रणांगणातून परत गेलास असे महारथी मानू लागतील आणि ज्यांना तू इतके दिवस आदरणीय वाटलास, ज्यांना तू इतके दिवस अत्यंत चांगला प्रतिष्ठित म्हणून वाटलास, तेही तुझ्या सामर्थ्याची निंदा करायला सुरुवात करतील. तू आता इथून परत जाणार आहेस, बघ धीर धैर्याने इथं उभा राहा. जर कुरुक्षेत्रावर या युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जिंकलास तर राज्याचा धनी होशील, पृथ्वीचे राज्य उपभोगशील. अरे सुख दुःख लाभ हानी जय पराजय यश अपयश हे सर्व समान मानून अर्जुना युद्धास तयार हो. तुला पाप लागणार नाही, कारण तुझी बुद्धी समकर. सुख आणि दुःख याचा लवलेश किंचित मात्र तुझ्या अंतःकरणाला लागू देऊ नको. समबुद्धी ही प्राप्तीबाबतची बुद्धी तुझी निश्चयात्मक करून ठेव. अरे अर्जुना, सत्व रज आणि तम याही पलीकडे तू जावस असं मला मनातून वाटतं. सांगू, अरे रज आणि तम हे तुझ्यासारख्या महापराक्रमी तत्वज्ञानी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीमध्ये खूप कमी असतात. पण मला हेही माहिती आहे की सात्विकतेची आसक्ती सुद्धा आता तुझ्यात नको, कारण तुला हे जे वाटतंय ते तुझ्या थोडी बहुत तरी सात्विकतेची आसक्ती आहे. माझ्या लोकांना मी कसं मारू, माझ्या लोकांना मी मारलं तर मला पाप लागेल, ही सात्विकतेची आसक्ती सुद्धा तुझ्या अंतःकरणात नसावी असं म्हणून म्हणतो अर्जुना, तू त्रिगुणातीत हो. सत्व रज तम याचे सगळे संस्कार तुझ्या अंतःकरणात समबुद्धीने राहू दे आणि मग ओठ. जो भगवद्गीतेचा अत्यंत प्रचलित असा श्लोक आहे, तो श्लोक इथं भगवान श्रीकृष्ण उद्धृत करतात की अर्जुना कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित. भगवान म्हणतात कर्तव्य करण्याबाबतचा अधिकार हा तुझा आहे, पण फलात तुझा थोडाही अधिकार नाही. फलाच्या प्राप्तीत तुझी स्वतंत्रता नाही आणि म्हणून यश आणि अपयश याविषयी विचार वा चिंता न करता कर्म आणि कर्मच करणं हेच मनुष्याच्या हातात आहे. समत्व बुद्धीने कर्म करणे हे अनिवार्य आहे. आणि बघ, कर्माच्या बाबतीतील कुशलता यालाच योग म्हणतात. योग म्हणजे काय, मी कर्म कसे करतो, मी किती कौशल्यपूर्ण कर्म करतो. योग साधल्याशिवाय कुशलतेने आणि कौशल्यतेने कर्म तडीच जात नाही. कर्माला कुशलतेची आवश्यकता आहे आणि कुशलतेत कर्म झाले की तो योग झाला. ही कुशलता केव्हा साधल्या जाते, ही कुशलता बुद्धियुक्त जो झाला, ज्याला स्वीकारणे आणि चटकन सोडणे हे सहजपणे जमतंय. जसं वृक्षावर पिकलेलं फळ सहजतेने खाली गळते, पिकलेलं पान सहजतेने खाली गळून पडते. आणि अजून सांगू, सहजतेने पिकलेलं फळ खाली जेव्हा गळते तेच चवीला अत्यंत गोड आणि मधुर असते, त्याची चव काही विरळ असते. बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी कर्मजन्य फलाचा त्याग करून कर्मापासून अपेक्षित असलेल्या फळावर पाणी सोडून जन्मरूपी बंधनातून मुक्त होतात. अर्जुना, व्यक्तीने आपल्या बुद्धीचा उपयोग योग्य ठिकाणी आणि नेमकेप्रमाणे केला तर नाना प्रकारच्या श्रवणाने निश्चल होऊन त्याला समाधी लागू शकते, बुद्धीला स्थिरता येऊ शकते. आज तुझ्या बुद्धीला अस्थिरता आहे म्हणून तुझ्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत, म्हणून तुझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात, कारण ती बुद्धीची तुझी निश्चयात्मक झालेली नाही आहे, अस्थिर आहे. कसं करू, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, नाना शंकांनी तुझं बुद्धी व्यापून गेलेली आहे, म्हणून तुझे अंतःकरण व्याकुळ झालेले आहे. बुद्धी स्थिर करण्याविषयी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा सांगतात तेव्हा अर्जुन हा कुशाग्र आहे, मर्मग्राही आहे. अर्जुन नेमका याच प्रकरणात श्रीकृष्णाला परत प्रश्न करतो की मधुसूदना, तू आत्ता जे मला म्हणालास की खरं समाधी सुख जर लाभायचं असेल तर बुद्धीची समता असली पाहिजे आणि बुद्धी स्थिर असली पाहिजे. मधुसूदना, कृपा करून मला हे सांगा की बुद्धीला स्थिरत्व प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, बुद्धी स्थिर केव्हा होईल
आणि स्थिरत्व बुद्धीच योग्य निर्णय घेऊ शकते असं आपण आत्ता म्हणाला. योग्य निर्णय घेण्यासाठी स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याला योग्य निर्णय कसा घेता येतो, तो कसा चालतो, तो कसा राहतो, हे मला एकदा सांगा. भगवंतानी अर्जुनाचं शंकेतून विचारणारे जे प्रश्न आहेत अखिल मानव जातीला ते अत्यंत उपयोगाचे आहेत. म्हणून मनमोकळेपणाने अर्जुनाला ते सांगते झाले. ते म्हणतात, अर्जुना संतुष्ट याचा अर्थ त्याला त्याच्या संतोषासाठी बाहेरची कशाची गरज लागत नाही. कोणी त्याला त्रास देत नाही, कोणी आला तरी त्याचा त्रास त्याला होत नाही, कोणी गेला तरी त्याची अस्वस्थता त्याला वाटत नाही, दुःखे जरी आली तरी त्याचं मन उद्विग्न होत नाही, आणि भय क्रोध याचा लेशी ज्याच्याजवळ राहत नाही. एवढेच नव्हे, शुभ आणि अशुभ, हे करायला नको होतं, हे करायला हवं होतं, हे केल्यामुळंच असं झालं, हे केल्यामुळंच असं झालं, असं शुभ आणि अशुभाची कुठलाही विषाद आणि कुठलाही आनंद ज्याच्या अंतःकरणाला शिकवत नाही. एवढेच नव्हे, अर्जुना सर्व इंद्रियांवर म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वा इंद्रिय तो मन, या सर्व इंद्रियावर यांनी संयम प्रस्थापित केला, ज्यांनी नियंत्रण ठेवले. अर्जुना त्याची बुद्धी स्थिर झाली. समज, अरे हे बुद्धी स्थिर का होत नाही, आणि बुद्धी स्थिर झाली नाही तर मनुष्याचा विनाश होतो. याची एक साखळी आहे. ती साखळी आहे बघ, विषयाचे चिंतन करणाऱ्या मनुष्याला त्या विषयीची आसक्ती निर्माण होते. कुठल्याही विषयाचं चिंतन असो, सातत्याने आपण चिंतन करत राहिलो की त्या विषयीची आसक्ती माणसाच्या अंतःकरणात कळत न कळत निर्माण होत असते. हे मला पाहिजे, हे मला आवडते. आपण सहज बाजारामध्ये फिरताना सुद्धा, विंडो शॉपिंग करताना सुद्धा अनेक दुकानामध्ये जे डिस्प्ले म्हणून लावलेले वेगवेगळे आकर्षक काही वस्तू असतात ते पाहताना सुद्धा तिथं एकदा आपला विषय गेला, तिथं एकदा आपली दृष्टी गेली की आपल्याला सुद्धा ते हवंस असं वाटतंय. म्हणून विषयाचे चिंतन करताना त्या विषयाची आसक्ती निर्माण होते, आणि एकदा आसक्ती निर्माण झाली, हवंसं झालं की त्यातून काम निर्माण होतं. म्हणजे ते पाहिजे, मग ते पाहिजेसाठी त्याच्याशी पैसे कसे गोळा करावे, ते कुठून गोळा करावे, हे काम कार्याला सुरुवात झाली. म्हणून त्यातून काम निर्माण होते, आसक्तीतून काम निर्माण होते, आणि कामाची जर पूर्ती झाली नाही, आवश्यक तेवढे पैसे मला मिळाले नाही, तर त्यातून मग मला कामाची पूर्ती झाली तर घ्यावंसं वाटत नाही. त्याला मोह म्हणतो. पैसे मिळाले, चला घ्या, त्याचा मोह झाला, आपण घेतलो. आणि जर कामाची पूर्ती झाली नाही तर आपल्याला राग येतो, म्हणजेच त्याची परिणती क्रोधात होते. अर्जुना, क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रंश, आणि स्मृतिभ्रंशातून बुद्धीचा नाश होतो, आणि बुद्धीचा नाश हाच शेवटी पुरुषाचा विनाश करतो. तू समज, तू ओळख, तुझी आसक्ती आज कशात आहे, तुझ्या समोर विषय काय आणि त्या विषयाची आसक्ती काय. मम मातुला, मम बंधू, मम आचार्य यांना मी कसे मारू, कळत नकळत झालेल्या आस्तिक व्यक्तिमत्वाच्या अंतःकरणातली आसक्ती आहे. अरे आसक्ती का करतोयस? जीव आणि शिव यात फरक आहे का नाही? शरीर आणि शारीरिक यात फरक आहे का नाही? कारण आत्मा हा अमर आहे, याचं भान तुझ्यासारख्याला असायला पाहिजे. बघ, एक लक्षात घे, आसक्ती निर्माणच होणार नाही याकडे कटाक्षानं तुझ्यासारख्याने लक्ष दिलं पाहिजे. अर्जुना, स्थितप्रज्ञ महात्म्याविषयी तू समजून की तो कधी काळी ऊन असेल त्याचा लवलेश त्याच्यावर लागणार नाही, थंडी असेल त्याचाही लवलेश त्याला लागणार नाही. जे काही असेल त्या पद्धतीत तो प्रत्येक ऋतूत, प्रत्येक परिस्थितीत जो समशीतोष्ण असतो त्याच व्यक्तीला, त्याच देवदत्त महापुरुषाला हे कुठलेही विषय जास्त काळ, जास्त वेळ सतावत नाही, त्रास देत नाही. अर्जुना, तुझ्यापासून मला तीच अपेक्षा आहे. म्हणून तू या आप्तस्वकीयांना तू तुझे कोणीतरी नातलग समजतो. या देहात म्हणे मी, देह संबंधात म्हणे माझे, याप्रमाणे तू चालतोयस, हे उपयोग नाही. अरे निष्प्रभ, निर्मम, निरहंकारी, शांती सुखाचा तो अधिकार.